श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हाला इग्नोर करणारी व्यक्ती तुमच्या मागे पुढे फिरू लागेल. जी व्यक्ती तुमच्याशी बोलत नाहीये ती बोलण्यासाठी अगदी तळमळेल. जी व्यक्ती तुम्हाला भेटत नाहीये ती व्यक्ती भेटण्यासाठी तडपेल. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा म्हणा किंवा वशीकरणाचा म्हणा, खूप सुंदर असा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे. हा उपाय जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय तर बघा, तुमची लक पॉवर वाढेल, तुमचा समाजामध्ये प्रभाव वाढेल, तुमच्याकडे लोक आकर्षित होतील, लोक तुम्हाला मान सन्मान देतील, लोक तुमच्या मागे पुढे फिरू लागतील. एवढा प्रभावी एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे. आणि आकर्षणाचा एक बीज मंत्र आहे. तो बीज मंत्र मी सांगणार आहे. फक्त तुम्ही प्रामाणिकपणे हा एक उपाय करून पाहिला पाहिजे. जर माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा. नवीन कुणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा. अजून कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त म्हणून कमेंट टाका. आता काय होतं, अनेक लोकांची समाजामध्ये परिस्थिती खूप गंभीर असते. कारण त्या लोकांना पाहिलं की अनेक लोक आपला रस्ता बदलतात, अनेक लोक अनेक लोकांना टार्गेट करतात, अनेक लोक अनेक लोकांना अपमानित करतात आणि असह्य असं जीणं अनेक लोक जीवनामध्ये जगत असतात. कारण त्यांचा प्रभाव समाजामध्ये पडत नाहीये. त्यांना इग्नोर करणारी खूप सारी अशी व्यक्ती असतात. कारण या लोकांचं कर्तृत्व समाजामध्ये दिसत नाहीये. अक्षरशः मी तुम्हाला सांगतो, आता कलियुग चालू आहे आणि या कलियुगामध्ये ज्याच्याकडे मनी आहे त्याच्याच मागे 17 जणी असे आपल्याकडे म्हण आहे. त्याच्याकडे सगळे नातलग असतील, समाजातली मित्रमंडळी असेल, लोक असतील, त्याच्याकडे येत असतात. मग जर ही धन संपदा जर आपल्याला भेटावीशी वाटते तर निश्चितच आपण काही ना काहीतरी आपल्या जीवनामध्ये उपाययोजना केली पाहिजे. आता तुम्ही पाहिलं असेल, तंत्र साधना असेल, मंत्र साधना असेल किंवा तोने तोटके असतील किंवा आणखीन कोणत्या प्रकारच्या साधना असतील, याच्यामध्ये मीठ आणि लवंग याचा खूप असा वापर केला जातो. अनेक वेळा आपण आपल्या घरामध्ये लहान मूल आजारी पडलं तर त्याची आजी लगेच त्याची नजर उतरते मिठाने आणि ते मीठ बाहेर टाकते की ते मूल लगेच दुसऱ्या दिवशी टवटवीत होऊन जातं. म्हणून तुम्हाला सांगतो, मीठ असेल, लवंग असेल, आपल्या जीवनामध्ये खूप अशी प्रभावी आहे. तर या लवंगाचाच एक सुंदर असा उपाय करायचा आहे. काय उपाय करायचा आहे की जेणेकरून लोक आपल्याकडे आकर्षित होतील, लोक आपल्याला मान सन्मान देतील, आपण जे म्हणेल त्याच्यामध्ये हा हा मिळवायला लागतील आणि आपण जे बोलल ते सत्य मानू लागतील. तर निश्चितच तुम्हाला एक छोटस काम करायचंय. याच्यामुळे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होणार आहे, समाजामध्ये तुमची पॉवर नक्कीच वाढणार आहे आणि तुम्ही एवढे आकर्षित दिसणार आहे की ती लोक आपोआपच तुमच्याकडे खेचली जाणार आहेत. तर काय उपाय आहे? हा उपाय आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे. आता शनिवारच्या दिवशी सकाळी तुम्ही हा उपाय करा. काय उपाय करायचा आहे? 2 शाबूत लवंगा घ्यायच्यात. तुटलेल्या फुटलेल्या अजिबात घ्यायच्या नाहीयेत. अखंड अशा 2 लवंगा घ्या. लवंगा घेतल्यानंतर एक छोटासा एवढ्याच साईजचा छोटासा व्हाईट कलरचा एक कपडा घ्या. एक कापड थोडस कापून घेतलं तरी चालेल. कापड घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लवंगा 2 ठेवायच्या आणि तुम्हाला एक बीज मंत्र सांगतो. आकर्षणाचा बीज मंत्र आहे. तो बीज मंत्र तुम्ही रोज बाहेर जाताना, घरातून बाहेर जाताना 11 वेळेस बोलायचा आहे. तर तो मंत्र आहे श्री 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 श्री. फक्त श्री 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 तुम्हाला 11 वेळेस म्हणायचंय. हा बीज मंत्र आहे. हा बीज मंत्र म्हणून झाल्यानंतर त्या लवंगांची, त्या कापडाची तुम्हाला पोटली करायची. पोटली केल्यानंतर ती पोटली तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या खिशामध्ये ठेवायची. ज्या ज्या वेळेस तुम्ही घरातून बाहेर जाताय त्यावेळेस ती पोटली तुमच्या जवळ ठेवा आणि याचे प्रभाव तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये पहा. ज्यांना अनुभव येत नाहीयेत किंवा ज्यांना हे उपाय आवडत नाहीयेत त्यांनी दत्त सेवा करा. कुणालाही उपाय करण्यासाठी जबरदस्ती नाहीये. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.